फर्निचरचा एक महत्त्वाचा विषय आहे. तसं कदाचित इकडे समोर बसलेल्या प्रेसच्या मंडळीला कंटाळा येईल, पण प्रत्येक महिन्यात जानेवारी 15, 2023 पासून मी रोडच्या घोटाळ्याचं प्रत्येक महिन्यात प्रेस कॉन्फरन्स घेऊन नवीन एक विषय त्यांचा एक्सपोज करत असतो. गेल्या 2 आठवड्यात मी जास्ती बोललो नाही कारण अधिवेशन सुरू होतं, पण तरी देखील आपल्याला माहिती असेल की जो काही रोडचा घोटाळा आम्ही लोकांसमोर आणला त्याच्यात BMCला मान्य करायला लागलं आणि साधारणपणे 400 कोटीचे जे व्हेरिएशन होते ते त्यांना थांबवायला लागले, रद्द करायला लागले. तो देखील आम्ही लोकायुक्तांसमोर नेणार आहोत विषय. पण त्याच सोबत त्यांना ॲडव्हान्स मोबिलायझेशन कदाचित मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदा जो देणार होते 625 कोटीचा, तो देखील माझ्या प्रेस कॉन्फरन्स नंतर थांबवायला लागला. म्हणजे एकंदर ह्या वर्षात आपण मुंबई महानगरपालिकेचे 6080 कोटीच्या घोटाळ्यातून 1500 कोटी वाचवू शकलेलो आहे. दक्षिण मुंबईचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत, तिकडचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला रद्द केलंय, टर्मिनेट केलंय आणि तो कॉन्ट्रॅक्टर साहजिक आहे ते गेलेत कोर्टामध्ये. आता कोर्टामध्ये गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की जे प्रशासक आहेत त्यांनी एका वेगळ्या विश्वासाने सांगितलं की आम्ही 21 दिवसात हे टेंडर पूर्ण करू. असं विश्वास आणि आश्वासन देणारे या सरकारमध्ये खूप बसलेले आहेत. तरी देखील ते टेंडर जसंच निघालं, जसं पेपरमध्ये आलं तसं आपल्याला माहिती, मी एक जगजाहीर पत्र म्युन्सिपल कमिशनरनं लिहिलं की 300 कोटी कमी कसे पहिल्या टेंडरमधून ह्या टेंडरमध्ये, काही रस्ते कमी केलेत का, वगळलेत का, काही टेंडर बायफरकेट केले का. पण हे सगळं होत असताना मला अजूनही उत्तर आलेलं नाही. 15 दिवस झाले उत्तर आलेलं नाही. पण ते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी कोर्टातून त्या सगळ्या दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर नवीन टेंडरवर स्टे घेतलेला आहे. आता ह्याचा अर्थ हा आहे की 11 जानेवारीपर्यंत हा स्टे असेल तर 11 जानेवारीपर्यंत हे नवीन टेंडर पुढे हलू शकत नाही. तुम्ही विचार करा, एकंदर आम्ही जो प्रश्न विचारत आहोत गेल्या 15 जानेवारीपासून की हे रस्ते नक्की होत आहेत तरी कधी, सुरू कधी होत आहेत. 31 मे पर्यंत हे रस्ते झाले नव्हते. आम्हाला एक यादी आली होती जी तुम्हाला सर्क्युलेट केलेली मी आधीच यादी, की 50 रस्ते आम्ही सेफ स्टेजला आणू. सेफ स्टेज म्हणजे काय, पावसाळ्याच्या ती डागडुजी करून बाजूला ठेवून देऊ. पण ते रस्ते पूर्ण नाही झाले. ह्या मुंबईच्या इतिहासात 50 रस्ते हा सर्वात कमी आकडा होता, पण ते रस्ते पूर्ण नाही झाले. नवीन रस्त्याची सुरुवात नाही झाली. जे 21-22चे रस्ते त्यांना सांगितले गेले, मुंबई महानगरपालिकेला आदेश आहेत की हे रस्ते देखील सुरू करू नका. असं वाटायला नको की आधीच्या कारभारातले रस्ते सुरू झालेले आहेत कामाला आणि हे रस्ते सुरू झाले नाहीत. आत्ता पण तुम्ही मुंबईत, मी आज जाहीर दावा करत आहे म्युन्सिपल कमिशनरना, चला आम्ही सगळे प्रेसचे इथे लोक आहोत, आम्ही सगळे विरोधी पक्षातले लोक आहोत, आम्हाला यादी द्या कुठे कुठे नवीन रस्ते सुरू झालेत. ह्या 23च्या यादीतले आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत आणि प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊ आणि कुठे कुठे रस्ते कुठपर्यंत होत आहेत, काय नक्की काम झालंय, कसं काम झालंय हे बघायला आम्हाला जाहीर निमंत्रण द्या, आम्ही येतो. पण ती करायची त्यांच्यात हिंमत नाही, क्षमता नाही म्हणून उत्तर देत नाही. पण आज तुम्हाला सांगतो, हे रस्ते पुन्हा एकदा दक्षिण मुंबईचे असतील किंवा सर्वत्र मुंबईचे असतील, हे रस्ते अजून 1 वर्ष असंच निघून जाईल, पण रस्ते पूर्ण होणार नाहीत. आणि ह्याच्यात सर्वात जबाबदार एकच व्यक्ती आहे, ते म्हणजे आपले घटनाबाह्य मुख्यमंत्री. जे काही त्यांना विचार सुचला होता की सर्व रस्ते आम्ही कॉन्ट्रॅक्टरला देऊन कॉन्क्रीटचे करू, खरं तर सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करायचे नसतात, पण हे त्यांना माहितीच नसेल. दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर ह्यामधला फरक न कळत असलेल्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित तरी काय करायचं आम्ही. आणि म्हणून आज परत एकदा सांगतो मी की जे मुंबईचा रस्त्याचा घोटाळा झालाय तो देखील लोकांसमोर आहे. या येत्या 15 जानेवारीला 1 वर्ष होईल. ठीक आहे, आम्हाला ह्याच्यात काही आनंद नाही की बघा तुम्हाला एक्सपोज केलं, बघायला तुम्हाला एक्सपोज केलं, पण दुःख या गोष्टीचं आहे की ज्या मुंबईवर, ज्या महाराष्ट्रावर तुम्ही प्रशासक म्हणून बसलात, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणून बसलात, नुसतं लूटमार करत आहात, मुंबई आणि महाराष्ट्राची सेवा करत नाहीये आणि हे दिल्लीच्या आदेशावर तुम्ही मुंबईची आणि महाराष्ट्राची लूट करताय, ह्याचं दुःख आम्हाला आहे.